नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र विषयाच्या आजच्या लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मुलांनो, आपण चौथे प्रकरण शिकत आहोत, ज्याचं नाव आहे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. यामध्ये आपण काही राज्यशास्त्रीय संकल्पना अभ्यासलेल्या आहेत, म्हणजे राज्य, राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता. त्याचबरोबर राज्याची जी भूमिका आहे, म्हणजे सर्वसाधारणपणे राज्य काय काम करत असतं एखाद्या देशामध्ये, एखाद्या राज्यामध्ये, राष्ट्रामध्ये, तर आपण राज्याची जी कामं आहेत किंवा राज्याची जी भूमिका आहे एखाद्या देशासाठी, एखाद्या कामासाठी, एखाद्या राष्ट्रासाठी, राज्यासाठी ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण कालच्या तासाला अभ्यासलेलं आहे, की कशाप्रकारे ज्या आता बदलत्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्था आहेत, त्यांचं वर्णन वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये केलेलं आहे. जसं की आपण पाहिलं जी वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळे वंश, धर्म, जाती हे सर्व जेव्हा एकत्र येतात आणि विविधता असलेला जो समाज असतो, जो एकत्र राहत असतो, त्या वैविध्यपूर्ण किंवा विविधतेने नटलेल्या त्या एका लोकसमूहाला जेव्हा तो राष्ट्र म्हणून राहत असतो किंवा जेव्हा तो देश म्हणून असतो, त्यावेळेस त्या देशासाठी म्हणजे त्या विविधता असलेल्या लोकसमूहासाठी काही विशिष्ट संकल्पना वापरलेल्या आहेत समाजशास्त्रज्ञांनी आणि राज्यशास्त्रज्ञांनी. त्यामध्ये आपण पाहिलं, की अमेरिकेची जी सामाजिक राजकीय व्यवस्था आहे, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की जिथे इटालियन, फ्रेंच, जर्मन त्याचबरोबर इंग्लंडचे हे सर्व लोक राहत आहेत आणि त्यामुळे मग त्या सर्व लोकांची संस्कृती, भाषा, वंश हे वेगवेगळे आहेत. तरी देखील ते आज अ, एकाच लोकसमूहामध्ये राहतात आणि त्यांनी एक राष्ट्र निर्माण केलेलं आहे. मग अशा प्रकारे विविधता असलेल्या ते राष्ट्र आहे आणि त्या राष्ट्रासाठी अमेरिका अमेरिकेच्या राष्ट्रासाठी किंवा अमेरिकेच्या सामाजिक राजकीय व्यवस्थेसाठी समाजशास्त्रज्ञ आणि राज्यशास्त्रज्ञ यांनी एक संकल्पना वापरली मेल्टिंग पॉट. आणि जे आपण कालच्या तासाला अभ्यासलेले आहे की मेल्टिंग पॉट म्हणजे काय. त्याचबरोबर आज अशा सामाजिक एकत्रीकरणाला किंवा अशा सांस्कृतिक एकत्रीकरणाला किंवा अशा विविधतापूर्ण अशा लोकसमूहाला, समाजाला आज मेल्टिंग पॉट ही संकल्पना न वापरता त्या पुढे जाऊन एक वेगळी संकल्पना वापरली जाते, ज्याला सॅलड बॉल असं मध्ये म्हटलं जातं. मराठीत आपण त्याला कोशिंबिरीचा वाडगा असं म्हणतो. तर ह्या सर्व ज्या संकल्पना आहेत, ज्या राज्यशास्त्रामध्ये आपल्यासाठी अभ्यासासाठी नवीन आहेत, परंतु त्या अतिशय सोप्या अशा संकल्पना आहेत आणि त्या आपण समजून घेतलेल्या आहेत. लगेचच लक्षात राहण्यासारख्या आहेत. मग आता आपल्याला ह्या ज्या 2 संकल्पना ज्या अमेरिकेच्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेसाठी अ, व्यवस्थेचं वर्णन करण्यासाठी मेल्टिंग पॉट ही संकल्पना वापरली गेली. त्याचबरोबर आज तशीच ते न वापरता सॅलड बॉल ही संकल्पना वापरली जाते. तर या दोघांमध्येही फरक आहे. दोन्ही संकल्पनांमध्ये फरक आहे. मेल्टिंग पॉट जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण असं म्हणतो, की ज्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत, ज्या वेगवेगळे समाज गट आहेत, जे अ, वांशिक, भाषिक, धार्मिक अशी विविधता ज्याच्यामध्ये आहे, ते सर्व एका घड्यामध्ये मेल्ट झालेले आहेत किंवा त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, वंश ते सर्व एकमेकांमध्ये मिसळून गेलेले आहेत. त्यांना वेगळं असं अस्तित्व नाही. परंतु जेव्हा आपण सॅलड बॉल ही संकल्पना वापरतो एखाद्या सांस्कृतिक समाज रचनेसाठी किंवा एखाद्या विविधतेने नटलेल्या एखाद्या राष्ट्रासाठी, ज्याच्यामध्ये वांशिक विविधता आहे, धार्मिक विविधता आहे, भाषिक विविधता आहे, प्रादेशिक विविधता आहे. अशा विविधता असलेल्या एका समाजासाठी जेव्हा आपण आजच्या काळामध्ये संकल्पना वापरतो, तेव्हा आपण मेल्टिंग पॉट ही संकल्पना वापरत नाही, तर आपण कोशिंबिरीचा वाडगा किंवा ज्याला इंग्रजीमध्ये सॅलड बॉल अशी संकल्पना आहे, ती संकल्पना वापरली जाते. मग आता आपल्याला पाहायचं आहे, की भारत आपला हा जो भारत देश आहे, त्या भारत देशाला आपण कोणती संकल्पना वापरणार? आपल्या भारताचं जे भारतीय समाज जो आहे, आपलं जे राष्ट्र आहे, ते देखील असंच विविधतेने नटलेलं आहे, ज्यामध्ये प्रादेशिक विविधता आहे, भाषिक आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे, त्याचबरोबर वांशिक आहे, अशा धार्मिक आहे, जातीय आहे, इतकी सगळी विविधता असल्यानंतर मग आपण आपल्या देशासाठी काय संकल्पना वापरायची? मेल्टिंग पॉट म्हणायचं की सॅलड बॉल म्हणायचं? तर अ, तुम्हाला जर असा प्रश्न विचारला, तुमच्यासाठी जर असा प्रश्न ठेवला परीक्षेमध्ये, की भारतीय समाज रचनेसाठी, भारतीय व्यवस्थेसाठी आपण कोणती संकल्पना वापरणार? मेल्टिंग पॉट की सॅलड बॉल? तर ते तुम्हाला सांगायचं आहे, ठरवायचं आहे. या दोन्ही संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत आणि दोन्ही संकल्पना आता तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालेल्या आहेत, की त्या काय आहेत त्या. मग आता जर आपण सॅलड बॉल वापरलं,
तर ती कुठेतरी एक समर्पक संकल्पना ठरेल भारताचं वर्णन करण्यासाठी. कारण आपण भारत या देशाचे नागरिक आहोत, परंतु आपलं जे वेगळेपण आहे, आपलं जे वैशिष्ट्य आहे, मग ते प्रादेशिक वैशिष्ट्य असेल, भाषिक वैशिष्ट्य असेल, वांशिक असेल, धार्मिक असेल, ते आपण जपलेलं आहे. कारण आपण आपले सण उत्सव साजरे करतो, ते आपल्या पद्धतीने साजरे करत असतो. आपली भाषा देखील आपण टिकवून ठेवलेली आहे. भारताने तर ज्या प्रांतवार रचना केलेल्या आहेत, वेगवेगळे राज्य आपण पाहतो आज भारतामध्ये, तर त्या प्रांतांचे, त्या राज्यांचे जेव्हा विभागणी केली गेली, ती भाषेच्या आधारावर केली गेली, जेणेकरून त्या लोकसमूहाची भाषा जतन केली जाईल, त्यांना त्या भाषेमधून शिक्षण घेता येईल, त्यांना त्यांची ती जी त्यांचं ते जे वैशिष्ट्य आहे, वेगळंपण आहे, ते त्यांना जपता येईल. त्या भाषेमध्ये लिहिलं गेलेलं साहित्य आहे किंवा अजून पुढे जे काही लिखाण होणार आहे, ते सर्व आपल्याला जपून ठेवता येईल आणि म्हणून मग अशा प्रकारची आपण आपली जी अस्मिता आहे, जे वैशिष्ट्य आहे, ते आपण टिकवून ठेवलेलं आहे. मग भारतीय समाजाचं आज आपण वर्णन करत असताना आपल्याला सॅलड बॉल ही देखील संकल्पना वापरता येईल. कारण की सॅलड बॉलमध्ये सांगितलं जातं, की जे आपलं वेगळेपण आहे किंवा ज्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत, ज्या एका राष्ट्रामध्ये राहत आहेत किंवा वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे विविधता असलेले समाजगट जे आहेत, ते एका राष्ट्राचे घटक आहेत. ते आम्ही एका देशाचे नागरिक आहोत असं म्हणत आहेत. परंतु त्यांचं जे त्यांची जी वेगळी अस्मिता आहे किंवा अस्तित्व आहे, ते देखील टिकून आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारे भारतामध्ये बाधा पोहोचू दिली जात नाही. मग अशा प्रकारे तुम्ही ठरवा आता, की आपण भारत या देशाचं वर्णन करण्यासाठी कशा प्रकारची संकल्पना वापरणार आहोत. तर आता आपण पाहूया काही पुढच्या संकल्पना आणि पुढचे काही मुद्दे जे आपल्याला अभ्यासायचे आहेत. तुमच्या स्क्रीनवरती दिसेल, मुद्दे दिसतील आणि तुम्हाला समजून घेणं सोपं जाईल. तर ही संकल्पना मेल्टिंग पॉट आणि सॅलड बॉल ह्या दोन संकल्पना आपण मागच्या तासाला अभ्यासलेल्या आहेत. तर आजच्या तासाला आपल्याला अभ्यासायचं आहे, की राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित समान मूल्ये खालीलप्रमाणे आहेत. आता राष्ट्रीय एकात्मता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की राष्ट्रीय एकात्मता ही फार गरजेची आहे. जेव्हा आपल्यामध्ये राष्ट्रवाद निर्माण होतो, आपण एका राष्ट्राचे घटक आहोत, आपण सर्व एक आहोत त्या राष्ट्राविषयी, त्या लोकसमूहाविषयी. मग भलेही त्या लोकसमूहामध्ये विविधता असली, भाषिक विविधता, वांशिक विविधता, जाती विविधता, हे मी खूप वेळेस तुम्हाला रिपीट करत आहे. तर सांगायचं तात्पर्य हे आहे, की आपला जो देश आहे तो विविधतेने नटलेला आहे. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारची विविधता आहे. तरी देखील आपण एक आहोत. आपण एका राष्ट्राचे घटक आहोत आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत आपण एकसंध आहोत. म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटी असं म्हटलं जातं आपल्या देशाविषयी. मग आपला जो देश आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी आहे किंवा विविधता आहे आणि त्या वैविध्य असून देखील आपण एक आहोत. मग ह्या राष्ट्रीय एकात्मता जर आपल्याला टिकवून ठेवायची असेल, विविधता असल्यानंतर मग प्रत्येकाला आपल्या अस्मितेचा प्रश्न पडतो आणि आपल्या अस्तित्वाचा प्रश्न पडतो आणि प्रत्येक समाजगट जो आहे तो आपला जो अस्मिता आहे किंवा भाषिक गट असेल, वांशिक गट असेल, धार्मिक गट असेल, तर तो आपलं स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले तिथे आपलं स्थान प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो, प्रबळ होण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु असं करत असताना आपल्या समाज गटाचं हित पाहत असताना आपल्याला आपण एक देशाचे घटक आहोत, एका देशाचे नागरिक आहोत, हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून मग आपल्याला जर राष्ट्रीय एकात्मता साधायची असेल, तर मग काही मूल्ये आपण सर्वांनी अंगीकारणं गरजेचं आहे. मग आपल्याला आपल्या राज्यानेच काही मूल्य दिलेली आहेत, जे आपण पाळली तर आपलं राष्ट्रीय एकात्मता जी आहे ती टिकून राहील आणि आपलं राष्ट्र जे आहे ते एकसंध आणि असंच एक राहील. तर मग काय आहे ती राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित काही मूल्ये, जे सर्वांसाठी समान आहेत, सर्वांनी ती पाळायची आहेत आणि सर्वांसाठी आहेत. तर आपण समान नागरिकत्व, अगोदर आपण हे सर्व मुद्दे पाहूया, की कोणकोणते मुद्दे आहेत किंवा कोणकोणती ही मूल्य आहेत, समान मूल्य, जी राष्ट्रीय एकात्मता आपल्या देशामध्ये आजपर्यंत टिकून त्याने ठेवलेली आहेत. तर पहिला आहे समान नागरिकत्व, त्यानंतर विविधतेतील एकता, तिसरा मुद्दा आहे राष्ट्राप्रती निष्ठा,
भिन्न समुदायांबद्दल बंधुत्वाची भावना, धर्मनिरपेक्षता, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय आणि समानता. अशा प्रकारची जी काही समान मूल्य दिलेली आहेत, त्यामुळे आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता आजही टिकून आहे. आणि जेव्हा जेव्हा राष्ट्रीय एकात्मतेसमोर आव्हाने निर्माण होतात, त्या वेळेस आपण ही मूल्ये जेव्हा अवलंबतो, त्यावेळेस आपल्या देशासमोर येणारी जी समस्या आहे राष्ट्रीय एकात्मतेची, ती दूर होऊ शकते. मग समान नागरिकत्व म्हणजे काय? तर भारत या देशामध्ये राहणारा जो नागरिक आहे किंवा जो लोकसमूह आहे, जे लोक आहेत, जे व्यक्ती आहेत, ते सर्व एका देशाचे नागरिक आहेत. म्हणजे आपल्या देशामध्ये जरी वेगवेगळे घटक राज्य असले, तरी पण आपल्याला असं दुहेरी नागरिकत्व नाही, की तुम्ही महाराष्ट्राचे आहात म्हणून महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचं नागरिकत्व, आणि एक देश, जेव्हा तुम्ही देश पातळीवरती जाता तेव्हा तुम्हाला कोणत्या देशाचे नागरिक आहात ते सांगण्यासाठी वेगळं नागरिकत्व, असं दुहेरी नागरिकत्व आपण स्वीकारलेलं नाही. तर समान नागरिकत्व, इथे राहणारे जे सर्व लोक आहेत, मग विविध जातीचे असो, धर्माचे असो, पंथाचे असो, वेगवेगळ्या प्रदेशात राहणारे असो, किंवा वेगवेगळ्या देश वेगवेगळ्या वंशाचे असो, धर्माचे असो, त्या सर्वांना समान नागरिकत्व दिलेलं आहे. म्हणजे आपण सर्व भारत या देशाचे नागरिक आहोत. जेव्हा आपण जगामध्ये कुठल्या इतर देशामध्ये जातो, त्यावेळेस आपण भारतीय नागरिक आहोत ही आपली ओळख असते. आपल्याकडे एकच नागरिकत्व आहे, ते म्हणजे भारतीय नागरिक असल्याचं. मग तुम्ही कोणीही असा, कोणत्याही समाज गटाचे असा, कोणत्याही धर्माचे, भाषेचे, वंशाचे, जातीचे असा, तर समान नागरिकत्व हे मूल्य, हे तत्व आपण स्वीकारलेलं आहे, ज्यामुळं आपण भारत या देशाचे नागरिक आहोत ही एक भावना आपल्या मनामध्ये आहे. अमेरिकेकडे जर आपण पाहिलं तर अमेरिका या देशामध्ये दुहेरी नागरिकत्व दिलेलं आहे. म्हणजे अमेरिकन म्हणून अमेरिका राष्ट्राचं नागरिकत्व त्यांच्याकडे असतं, आणि तिथील घटक राज्य, मग ज्याला आपण तिथील जे वेगवेगळे प्रदेश किंवा घटक राज्य म्हणतो, फॉर एक्झाम्पल कॅनडा असेल, तर त्या देशाचं देखील वेगळं नागरिकत्व, सॉरी, त्या प्रदेशाचं, त्या घटक राज्याचं देखील तुम्हाला वेगळं नागरिकत्व आहे. मग अशा प्रकारे समान नागरिकत्व भारताने स्वीकारलेलं आहे, की सर्वांसाठी एक समान नागरिकत्व, एका देशाचे नागरिक. त्यानंतर विविधतेतील एकता. आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविधता आहे, तरी देखील आपण सर्व एका देशाचे नागरिक आहोत. तसेच आपण पूर्वापारपासून, म्हणजे पिढ्यानपिढ्यांपासून आपण या देशामध्ये राहत आहोत, आणि आपण सर्वांचा जो अनुभव आहे, आपण सर्व जे पिढ्यानपिढ्यांपासून एकत्र राहत आहोत, एका देशामध्ये राहत आहोत, त्या सर्वांमध्ये आपला इतिहास एक आहे, आपला भौगोलिक रचना जी आहे, किंवा आपला हा जो प्रदेश आहे, आपला जो भौगोलिक प्रदेश आहे भारत देशाचा, तो आपला एक आहे. आपल्याला समान इतिहास आहे. अशा प्रकारे, किंवा आपल्याला जे चांगले वाईट अनुभव आलेले असेल, मग ते इतर देशांचं आक्रमण असेल, सॉरी, इतर देशांचं किंवा इतर लोकांचं आक्रमण असेल, ते सर्वांनी त्यामुळे होणाऱ्या सर्व ज्या हानी आहेत, किंवा त्यामुळे होणारा जो अन्याय अत्याचार झालेला आहे, तो सगळ्यांवरतीच झालेला आहे, समानतेने झालेला आहे. म्हणजे जसं की इंग्रज भारतामध्ये आले, मग इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या देशावरती राज्य केलं, आणि आपल्या देशावरती राज्य करत असताना त्यांचे नियम कायदे इथे अवलंबवत असताना, लागू करत असताना, सर्वच नागरिकांवरती समान पद्धतीने त्यांनी ते अवलंबलेले आहेत. त्याचबरोबर छळ, अन्याय, त्याला देखील सर्वच नागरिकांना सामोरं जावं लागलेलं आहे. म्हणजे आपल्यामध्ये कितीही विविधता असली तरी देखील आपण भारत या देशाचे नागरिक आहोत, आणि त्यामुळे आपल्या विविधतेमध्ये एकता आहे, आणि ती एक वैशिष्ट्यपूर्ण असं आपण मानतो. आपल्याला त्या विविधतेचा अभिमान आहे. त्यानंतर आपल्या राष्ट्राप्रती निष्ठा आहेत. म्हणजे आपण फक्त एखाद्या प्रदेश किंवा धर्म, जात ह्या प्रती आपल्या निष्ठा नसतात, तर आपण आपल्या देशाचे नागरिक आहोत. भले आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे असलो, तरी देखील आपण भारत या देशाचे नागरिक आहोत. त्यामुळे आपली निष्ठा जी आहे ती आपल्या देशाप्रती आहे, आपल्या राष्ट्राप्रती आहे. त्यानंतर भिन्न समुदायांबद्दल बंधुत्वाची भावना. आपण स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे स्वीकारलेलं आहे. ही जी लोकशाहीची मूल्य आहेत, खूप महत्वाची मूल्य आहेत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, लोकशाहीची मूल्य अवलंबलेली आहेत, स्वीकारलेली आहेत, आणि त्याप्रमाणे आपण आपलं जीवन जगत आहोत. आपली भारतीय राज्यघटना जी आहे, ते भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना किंवा प्रास्ताविका आपण ज्याला म्हणतो, उद्देश पत्रिका आपण म्हणतो, त्या उद्देश पत्रिकेमध्येच आपल्या राज्यघटनेची चौकट दिलेली आहे, आणि त्या चौकटीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्याला फार महत्वाचं स्थान आहे. मग आपल्या देशामध्ये जी भिन्नता आहे
जे वेगवेगळे लोकसमुदाय आहेत त्या सर्व लोकसमुदायांबद्दल आपल्यामध्ये बंधुत्वाची भावना आहे. आपण शाळेमध्ये असताना किंवा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रतिज्ञा आहे आणि ज्यामध्ये आपण म्हणतो की आम्ही सर्व भारतीय आहोत, आम्ही सर्व बांधव आहोत. तर मग आपल्यामध्ये या भिन्न समुदायांबद्दल बंधुत्वाची भावना आहे. आपण सर्व भाऊ-बहीण आहोत असं आपण म्हणतो. तर मग त्यामुळे आपली देशामधली जी भिन्नता आहे आणि त्या भिन्नतेमुळे निर्माण होणारी जो पुढे जाऊन जो निर्माण होणारा वाद आहे तो होत नाही. कारण आपण हा विचार करत नाही की आपल्या शेजारी कोण आहे किंवा आपल्या बरोबर असलेला दुसरा व्यक्ती कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे हा विचार न करता आपण बंधुत्वाच्या भावनेने त्याच्याशी वागत असतो. मग हे मूल्य आपण स्वीकारलेलं आहे. राष्ट्रीय एकात्मता जर राखायची असेल तर समान नागरिकत्वाचं मूल्य आपण कटाक्षाने पाळलं पाहिजे. विविधते जी एकता आहे ती आपण राखली पाहिजे. आपल्या राष्ट्रपती प्रतिनिष्ठा असल्या पाहिजेत. कुठल्या एका व्यक्तीप्रती म्हणजे आपण त्या एखाद्या व्यक्तीला महान न मानता, आपल्या जाती धर्माला महान न मानता त्या सगळ्यांच्या वरती आपलं राष्ट्र आहे आणि आपल्या निष्ठा ह्या राष्ट्राप्रती जपल्या पाहिजेत. भिन्न जे समुदाय आहेत आपल्या देशामध्ये त्या समुदायांबद्दल आपल्याला बंधुत्वाची भावना असायला हवी. त्यानंतर धर्मनिरपेक्षता हे फार महत्वाचं मूल्य आपण स्वीकारलेलं आहे आणि राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी कोणत्याही देशामध्ये जिथे भिन्नता आहे, धार्मिक भिन्नता आहे त्या देशामध्ये देखील ही धर्मनिरपेक्षतेचं मूल्य फार आवश्यक आहे. मग आपण आपल्या राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षतेचं मूल्य अवलंबलेलं आहे. म्हणजे जिथे उद्देश पत्रिका आहे ज्याला घटनेचा आत्मा असं म्हटलं जातं. तर त्या उद्देशिकेमध्ये देखील धर्मनिरपेक्षतेचं मूल्य सांगितलेलं आहे की धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तर जे सर्व धर्म आहेत आपला धर्म आपण आपल्या धर्माप्रमाणे आपण धर्माचरण करत असताना आपल्या धर्माप्रमाणेच बाकीचे जे सर्व धर्म आहेत त्या सर्व धर्मांबद्दल आदर, सद्भावना आणि आदर राखणं हे महत्वाचं आहे. त्याला आपण धर्मनिरपेक्षता असं म्हणतो. तर मग पुढचं मूल्य आहे सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय. म्हणजे इथे सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय प्रस्थापित करायचा त्या दृष्टीने ते मूल्य आपण अवलंबलं पाहिजे. म्हणजे जे सामाजिक भेदभाव असतात ते नष्ट करून आपण संपूर्ण समाजामध्ये समता प्रस्थापित केली पाहिजे. मग कुठे जातीभेद असेल किंवा जातीभेद असतो, वंशभेद असतो, धर्मभेद असतो किंवा लिंगभेद असतात. ह्या ज्या सामाजिक भेद आहेत तर ते सर्व भेद नष्ट केले पाहिजेत आणि समता हे मूल्य आपण अवलंबलं पाहिजे. आर्थिक भेद ज्या आपण म्हणतो की आर्थिक न्याय प्रस्थापित करायचा की प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला म्हणण्यापेक्षा समाजामध्ये जो गरीब आणि श्रीमंत अशी जी दरी वाढत आहे तर ती दरी कमी केली पाहिजे. त्याचबरोबर सर्वांना समान आर्थिक वेतन मिळालं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करणारं मूल्य आपण स्वीकारलेलं आहे. राजकीय न्याय प्रत्येक दुर्बल घटकाला जी राजकीय प्रक्रिया आहे, निर्णय प्रक्रिया आहे त्यामध्ये सहभाग घेता आला पाहिजे. म्हणजे सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय प्रस्थापित करणं त्यासाठी प्रयत्न करणं हे सामाजिक आर्थिक व राजकीय मूल्य आपण स्वीकारलेलं आहे जेणेकरून आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचणार नाही. त्यानंतर समानता, समानतेचं मूल्य देखील आपण स्वीकारलेलं आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये देखील हे समता हे जे आहे ते दिलेलं आहे. तर अशा प्रकारे समानता आणि हे जी 7 मूल्य आहेत राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित ती आपण सर्वांनी पाळली पाहिजेत. त्यामुळे मग आपल्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता टिकून राहील आणि प्रस्थापित होईल. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण अभ्यासलेलं आहे की राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित समान मूल्ये काय आहेत ते आणि ती अवलंबल्यानंतर आपल्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता कशा प्रकारे टिकून राहील त्या समोर काही समस्या किंवा आव्हाने निर्माण होणार नाहीत. कारण की आतापर्यंत आपण ही मूल्य पाळत आलेलो आहोत त्यामुळे आपला देश एकसंध आणि एक राहिलेला आहे. तर इथून पुढे देखील ही जी समान मूल्य आहेत किंवा राष्ट्रीय एकात्मतेची जी मूल्य आहेत ती आपण सर्वांनी जपणं आणि पाळणं गरजेचं आहे. तर आजच्या तासाला आपण इथेच थांबूया आणि पुढच्या तासाला आपण काही महत्वाच्या गोष्टी आहेत, मुद्दे आहेत राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्य कशा प्रकारे भूमिका बजावतं, काय काम करतं राज्याची भूमिका काय आहे, कशा प्रकारे कार्य करतं आणि राष्ट्रीय एकात्मता साधत असतं, ते टिकून ठेवत असतं, त्यासमोर निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करत असतं. तर
आजच्या तासाला आपण इथेच थांबूया. आतापर्यंत शिकवलेले सर्व मुद्दे जे आहेत ते व्यवस्थितपणे अभ्यासा, व्यवस्थितपणे ते वाचून घ्या आणि घरी राहा, अभ्यास करा, सुरक्षित राहा. धन्यवाद.